आशिया खंडातील सर्वात भव्य, सर्वात प्रतिष्ठित आणि अत्याधुनिक मेटल फॉर्मिंग तंत्रज्ञानाचे केंद्रस्थान असलेले प्रदर्शन आयएमटेक्स फॉर्मिंग 2026 आता बंगळुरूमध्ये सज्ज होत आहे. हे जागतिक औद्योगिक क्रांतीचे भव्य प्रदर्शन 21 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत बंगळुरू इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात 20 देशातील 600 पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होत आहेत. मेटल फॉर्मिंग टेक्नॉलॉजीचे हे अखंड विश्व तब्बल 46,000 चौरस मीटर एवढ्या विशाल जागेत व्यापले आहे. हे प्रदर्शन आशियातील मेटल फॉर्मिंग उद्योगासाठी तंत्रज्ञान, नाविन्यता आणि व्यवसाय संधीचा एक महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे. आयएमटेक्स फॉर्मिंग हे मेटल फॉर्मिंगच्या संपूर्ण स्पेक्ट्रममधील नवीनतम मशीन टूल, ऑटोमेशन, रोबोटिक्स, अचूक मापणी आणि गुणवत्ता नियंत्रण प्रणाली, वेल्डिंग, कटिंग, लेझर तंत्रज्ञान आणि ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करेल. उद्योजक, अभियंते आणि तंत्रज्ञान प्रेमींसाठी हे प्रदर्शन जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उपायांची माहिती देणारे एक उत्तम व्यासपीठ ठरेल यात शंका नाही. So forming will be in BIEC Bangalore from 21st to 25th of January to 2026. This is going to be a platform for all the metal forming manufacturers to demonstrate their products, their new technologies in development. We're looking forward to all the Indian companies to come and see what the Indian manufacturers have to show. We have a good participation from foreign companies too. 22 countries, multiple participants will be there. Besides the seeing different kinds of machines and presses for forming, laser cutting machines, laser welding machines, we also will be having the tool tech, which will be demonstrating different kinds of tools, measuring instruments, sensors, CAD/CAM software products. So all accessories for the machine tool industry and for the machine tool users. Concurrent to this are two more other shows, the Moltech and Weldex and Fastech also. So it's a good place to come to get a wide view of all the machine tool manufacturers in the forming sector, the accessory manufacturers, so and to know what's happening, what are the new things, and also to share what you would like from the machine tool industry to develop in the future. फॉर्मिंग हा इंटरनॅशनल फॉर्मिंग टेक्नॉलॉजीमधला मोठा इव्हेंट आहे जो इंडियन मशीन टूल बिल्डर्स असोसिएशन IMTMA ऑर्गनाईज करते. हा इव्हेंट जानेवारी 21 ते 25 या तारखेला बँगलोरला BIECमध्ये होणार आहे. हा जवळजवळ 48,000 स्क्वेअर मीटर एरियावर 5 हॉल्समध्ये 600 एक्झिबिटर्स आणि जवळजवळ 22 कंट्रीतून याच्यामध्ये एक्झिबिटर्स पार्टिसिपेट करतात. आणि याच्यामध्ये बेसिकली फॉर्मिंग टेक्नॉलॉजीमधल्या सगळ्या ॲडव्हान्स मशीन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन ह्याच्यामध्ये प्रात्यक्षिक उपकरणं दाखवली जातात. सो ह्या एक्झिबिशनचं उद्दिष्ट आमचे जे कस्टमर्स, ग्राहक जे आहेत त्यांना ह्या नवीन टेक्नॉलॉजीज त्यांच्यापर्यंत पोचवायच्या, त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या समजून घ्यायच्या, असं दोन्ही बाजूनी त्याचं उद्दिष्ट असतं. इंडियन गव्हर्नमेंटचं किती हे आहे? सो गव्हर्नमेंटचं याच्यामध्ये सहभाग म्हणजे प्रिन्सिपली हा शो गव्हर्नमेंट रेकग्नाईज करतं ॲज अ प्राईम शो फॉर दिस टेक्नॉलॉजी. पण दिस इज कम्प्लिटली ऑर्गनाइज बाय इंडियन मशीन टूल बिल्डर्स असोसिएशन. किती विजिट येणार आहेत त्या शोसाठी? काय जवळजवळ 50,000-1,000च्या वर व्हिजिटर्स येतात. लास्ट टाइम कसा रिस्पॉन्स होता? अतिशय सुंदर रिस्पॉन्स होता. 2024ला शेवटचं एक्झिबिशन झालं होतं आणि अतिशय सुंदर रिस्पॉन्स.